सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरण समारंभ हा बुधवारी होणार असल्याची माहिती मंडळाच्या बैठकीत देण्यात आली। सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाची बैठक शिवानुभव मंगल कार्यालयात उत्सवाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। प्रारंभी श्री कामेश्वर गणपतीची आरती करण्यात आली। या बैठकीत ट्रस्टी सचिव संजय शिंदे यांनी मागील सभेचा वृत्तांत आणि जमा खर्च मांडला, त्या सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली। तसंच 2025-26 या वर्षाच्या उत्सवाकरता निवड करण्यात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी इच्छुकांनी आपले अर्ज शनिवार सायंकाळपर्यंत आणून द्यावेत। याकरता पंचकमिटीचे निवड अधिकार ट्रस्टी अध्यक्ष बसवराज इरटे यांना देण्यात आले। तसंच उत्सवाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी 2024 या वर्षाच्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ बुधवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री शिवानुभव मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे असं जाहीर केलं। पण या वर्षी सुद्धा अध्यक्षाचं जे कार्यक्रम असते, बक्षीस योजना आहे मध्यवर्ती मंडळाची, जी आपण बक्षीस योजना घेतो प्रत्येक मंडळाची, तर त्याचा कार्यक्रम आपण 13 तारखेला ठेवलेला आहे बुधवारी। तर आपण सगळेजण ह्या 13 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्याची शोभा वाढवावी आणि आपण ते बक्षीस समारंभ कार्यक्रम घेऊ। तसेच दुपारी जेवणाचा सुद्धा कार्यक्रम आहे, तर सर्व ट्रस्टी अध्यक्ष सभासद सदस्य यांनी दुपारच्या जेवणाला सुद्धा नक्की यावं। दुपारी 2 ते 4, 1 ते 4 अशा दरम्यान सर्वजण या। संध्याकाळी 5ला कार्यक्रमाला सुद्धा या बैठकीत ट्रस्टी श्रीशैल बनशेट्टी, गौरव जक्कापुरे, विजय पोकाळे, बसवराज इरटे, हेमा चिंचोळकर, विजय बिराजदार, रवींद्र आमणे, अशोक कलशेट्टी आदींनी मनोगत व्यक्त केलं। काही घडामोडी आपल्या या बैठकांमधून झाल्या, काही नवीन झालेलं तुम्हाला सांगितलं गेलं, काही नवीन काय केलं पाहिजे हे तुमच्याकडनं ऐकलं गेलं। 2 ट्रस्टींची निवड झाली हे पण तुम्हाला सांगितले गेले, त्या दोघांचंही मी अभिनंदन करतो। मला वाटतं आमचे मंडळाचे आपल्या सदस्य दरवेळेचे पदाधिकारी सोमा शरणार्थी यांचीसुद्धा हनुमंतेश्वर स्वामी ट्रस्टच्या मंदिरावरती ट्रस्टी म्हणून निवड झाली, त्यांचंही अभिनंदन करतो। आपल्या आपल्या मनातल्या विचार मांडलेले आहेत, पण विचार मनातले मांडले त्याचा जर उपयोग झाला तर विचार मांडण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे। आम्ही बरेच वर्ष 25-30 वर्षापासून मी पण मध्यवर्तीमध्ये निरापाट आबा असल्यापासून मी काम करते। आपण या ठिकाणी चौरंग असायचा त्या तिथं बसून आम्ही त्यांच्या शेजारी बसून आम्ही धडे घेतलेले आहेत मध्यवर्तीचे। तेव्हापासून आजपर्यंत आपण सगळे बदलत गेले, पिढी बदलत गेली, सगळे कामकाज बदलत गेलं, नवीन पद्धतीने नवीन राज्य येत गेलं, पण तेव्हापासून आम्ही कार्य करत आलेलो आहे। आता अशोक कलशेट्टींनी सांगितलं, आमण्याने सांगितलं, बरोबर आहे, पहिल्यासारखं राहिलं नाही, पण नवीन पिढीच्या बरोबर आपल्याला पण राहणं हे गरजेचं आहे। बक्षीस समारंभ संदर्भात उत्सवाध्यक्षांनी बुधवारी 13 तारखेची जाहीर केलेली आहे की आपल्या मंडळाचे सहभागी झाले त्यांना बक्षीस वितरण बुधवारी 13 तारखेला सायंकाळी 5 वाजता इथं होणार आहे। त्याचबरोबर प्रतिभोजनाचा कार्यक्रमसुद्धा सगळ्यांना आपल्याला आमंत्रित केलेलं आहे। आज गेले 10-20 वर्षांनंतर पहिल्यांदा बघितलं फक्त अंबादास गुत्तेकोंडा जर सोडले 4-5 सिनियर काही कामानिमित्त परगावे ट्रस्टी, परंतु त्यांच्या अनुपस्थितसुद्धा आपण ही मीटिंग अतिशय खेळीमेळीनं आनंदाने एक मतानं आपण काही निर्णय घेतले, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं मध्यवर्ती वतीने आभार व्यक्त करतो।